राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने मागणी काय आहे? अनेक आंदोलनं होत आहेत, तरी देखील सरकारला जाग येत नाही, काय मागणी असेल? प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महागाई भारतात वाढलेली आहे। पेट्रोल, डिझेल, सोनं, गॅस, CNG सगळ्यांचे दर आता वाढायला लागलेले आहेत आणि जनतेला दिलासा द्यायच्याऐवजी सरकार त्यावर कर लादलेला आहे, तो कमी करायला तयार नाही। आमची सरकारला विनंती आहे की केंद्र सरकारने त्याच्यावरचे कर कमी करावेत, महाराष्ट्र सरकारने देखील आपले कर पूर्णपणाने काढावेत। महाराष्ट्र सरकारने सरचार्ज आणि कर कमी केला तर हे पेट्रोल 80 रुपयावर देखील खाली येऊ शकतं, अशी आमची धारणा आहे। आणि म्हणून आपण जनतेच्या वतीनं जनतेचा जो क्षोभ आहे तो व्यक्त करण्यासाठी आज मोर्चा काढलेला आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं राष्ट्रवादीने आज इथं मोर्चा काढला। सर, शेतकरी कर्जमाफी संदर्भात काय बोलाल? कर्जमाफी करणार असल्याचं सांगण्यात आलं, परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफी झालेली नाही, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? असं आहे की महाराष्ट्रामध्ये विधान परिषदांची आचारसंहिता असताना सरकारने असा निर्णय घेणं हेच मुळात गंभीर आहे। पण आमची मागणी होती देशात महाराष्ट्रात जनतेला तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी आणि कर्जमाफी करण्याच्या बाबतीत जो निर्णय आहे तो लवकर घ्यावा। आज सरकारने निर्णय घेतला असं सांगितलं जातं, त्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी झाली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल। नक्कीच आमची ती मागणीच होती बरेच दिवस। नक्कीच शेतकरी कर्जमाफीची मागणी होती आणि त्याचबरोबर ही महागाई जी आहे ती कमी झाली पाहिजे, अशी देखील मागणी यावेळी या ठिकाणी जयंत पाटील यांनी केलेली आपल्याला पाहायला भेटते। कॅमेरामॅन राजेश धोत्रेसह कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।